फार अल्प काळात त्या मोठ्या झालेल्या आहेत. हे मी तुम्हाला अतिशय म्हणजे जबाबदारीने सांगते. त्यांच्या अगोदर 25 वर्ष काम करणाऱ्या आमच्या पक्षातल्या महिला आहेत. म्हणजे आम्ही स्वतःसुद्धा जवळजवळ 20-25 वर्ष झालं काम करतोय. म्हणजे फार कमी अल्पावधीत त्यांना मोठी जबाबदाऱ्या मिळाल्या. अजूनही करतात. त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे त्या ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे, एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. नाही, समर्थक तर महाराष्ट्र जाणार होते. त्यांनी रिझाईन केल्यावर, राजीनामे दिल्यावर. त्यांनी राजीनामे दिलेले नाहीत. त्यांचे राजीनामे पक्षाने आदरणीय सुनेत्राताईंनी घेतलेले आहेत. असं असताना त्या एका भाषणात काय म्हणाले, जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो, की मला ही जबाबदारी मी यांच्या चरणी अर्पण करते, माझ्या गुरुच्या आणि विठ्ठलाच्या. अहो, तो विठ्ठल कसा हे तुम्हाला अजून माहिती नव्हतं? तुम्ही 15 दिवसाला तिथं जात होतात. तुमचं आणि तुम्ही त्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्य आहात. तिथले कर्मचारी तुम्हाला काहीतरी सांगतच असतील ना. त्यामुळे ह्याही प्रकरणात असंच होऊ नये. म्हणजे सगळेजण म्हणतात की एक वेळ अशी येऊ नये जसा तो शिंदेचा एन्काउंटर झाला, बदलापूर प्रकरण ना, तसा एन्काउंटर होऊ नये, असं काही होऊ नये. म्हणजे सगळं येत होता. आणि समजा त्यांच्या पत्नीचं मी एक स्टेटमेंट ऐकलं की माझ्या पतीचं 50 महिलांनी शोषण केलं. म्हणजे ते कल्पना खरातचं म्हणणं मी ऐकलं. आणि त्याची जर बाजू केसरकर घेत असतील तर मला वाटतं केसरकरांची सुद्धा चौकशी लागली पाहिजे. कारण सगळ्यात जास्त त्यांच्यानंतर केसरकरांचंच. आणि तुम्ही अशोक खरातसारख्या अशा लिंगपिसाट माणसावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. म्हणजे तुमचे आर्थिक धागेदोरे त्यांच्याशी आहेत का? तुमची आर्थिक उन्नती त्यांच्याबरोबर राहून झालेली आहे का? किंवा तुम्ही डिरेक्टली यामध्ये कुठं समाविष्ट आहात का? किंवा तुम्ही काय, म्हणजे नेमकं तुमची अडचण काय आहे की तुम्ही कुठं. महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये खरात प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतंय आणि मोठ्या प्रमाणावर गाजण्याचं एकच कारण आहे, काही राजकीय नेत्यांचा या प्रकरणाशी मोठा संबंध आहे. आणि खरात या स्वयंघोषित भोंदूनं जे आहे, तुम्ही स्वतःला तो कॅप्टन समजत होता, स्वयंघोषित कॅप्टन आहे. आणि या खरात व्यक्तीनं कुठल्या तरी राजकीय व्यक्तीच्या मदतीने म्हणा किंवा मग काही वैयक्तिक जादूटोणा करून मग त्या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींवर अनेक महिलांचं शोषण केलं. अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले, SITच्या ताब्यात आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर असतील, दीपक केसरकर असतील, कालच ज्यांच्याबद्दल चर्चा केली जात आहे, काही आरोप आहेत, त्यांनी नीलम गोरे असतील, विविध नेत्यांबद्दल यांच्या या प्रकरणाशी जोडलं जात आहे. वास्तवामध्ये कोणाचा किती संबंध, कोण या प्रकरणामध्ये दोषी आहे हे SIT शोधून काढेलच. मात्र कोण दोषी आहे आणि कोण नाही हे सगळं पोलीस सांगतील. या सगळ्या दरम्यानमध्ये रुपाली चाकणकर या प्रकरणामध्ये सगळ्यात अग्रस्थानी आहेत आणि त्या राजकीय बळीसुद्धा ठरलेल्या आहेत, असंसुद्धा त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. काही लोकांनी पोस्ट केल्या आणि काही डिलीटसुद्धा झाल्या, समर्थनामध्ये पोस्ट केल्या. मात्र रुपाली चाकणकरांना 2 पदं त्यांची गमावावी लागलेली आहे. ते दीर्घकाळ पक्षामध्ये राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाचा अध्यक्षपदी दोन्ही त्यांना गमावावं लागलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कायदेशीर त्यांना उत्तरं देऊ, असं रुपाली चाकणकरांचं म्हणणं. या सगळ्या मुद्द्याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला नेत्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. ताई, या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहताय? रुपाली चाकणकर अजूनही मान्य करायला तयार नाही आहेत का, की त्यांचं म्हणणं आहे मी नोटीसने उत्तर सगळ्यांना देईल? नाही, काय रुपाली चाकणकरचा जो सोशल मीडिया आहे किंवा त्या जे सोशल मीडिया हँडल करतात त्याच्यावर मी ते बघितलं की त्यांचं असं म्हणणं आहे की मी कायदेशीर नोटिसा पाठवलं वगैरे. सगळं आभाळच फाटल्यावर ठिगळं कुठं लावायची, असं त्यांच्या बाबतीत आता घडलेलं आहे. आणि आपण जे म्हणताय की त्यांना राजकीयदृष्ट्या टार्गेट केलं जातं, दीर्घकाळ त्या राजकारणात आहे. दीर्घकाळ वगैरे नाही, त्या 2012 पासून राजकारणात आहेत. ज्यावेळी आमचा पक्ष एक संघ होता त्यावेळी त्या 2012 मला वाटते 13-14ला त्या शहराध्यक्ष वगैरे असं काहीतरी आहे, 15ला का 16ला. फार अल्प काळात त्या मोठ्या झालेल्या आहेत. हे मी तुम्हाला अतिशय म्हणजे जबाबदारीने सांगते. त्यांच्या अगोदर 25 वर्ष काम करणाऱ्या आमच्या पक्षातल्या महिला आहेत. म्हणजे आम्ही स्वतःसुद्धा जवळजवळ 20-25 वर्ष झालं काम करतोय. म्हणजे फार कमी अल्पावधीत त्यांना मोठी जबाबदाऱ्या मिळाल्या. ठीक आहे ना, त्यांना मिळाल्या, त्यांच्या नशिबाने त्यांना मिळाल्या. परंतु त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना अनुभव नसल्यामुळे, कुठलाही अभ्यास नसल्यामुळे, त्या जे पद होतं त्यांचं संघटनात्मक पदाचं थोडंसं आपण बाजूला ठेवूया, परंतु संविधानिक पद जी ऑटोनॉमस संस्था आहे आणि जे अतिशय जबाबदारीने पवारसाहेबांनी 1993ला स्थापन केलं. देशामध्ये, राज्यात पहिल्यांदा राज्य महिला आयोगाची स्थापना आपल्या महाराष्ट्रात झाली आहे देशात. आणि असं असताना
1993 आत्तापर्यंतचा जर आपण आलेख बघितला या व्हायच्या अगोदरचा, तर कुठंही कॉन्ट्रोवर्सीमध्ये राज्य महिला आयोग आला नाही. परंतु यांच्या कार्यकाळात सतत कन्सिस्टंटली कॉन्ट्रोवर्सीमध्ये राहणारा राज्य महिला आयोग, अशी राज्य महिला आयोगाची दुर्दैवाने देशात महाराष्ट्राची ओळख झाली होती. त्याला कारणही तसेच आहेत की ज्यावेळी तुमच्याकडं इतकं मोठं पद असल्यावर मला वाटतं त्याचं सारखं सेलिब्रेशन करणे किंवा इव्हेंटबाजी करणे हे अतिशय चुकीचं होतं, करायलाच नाही पाहिजे. म्हणजे त्यांना त्याचंही एवढं म्हणजे तारतम्य नव्हतं की व्हिक्टिमाइज झालेल्या महिला ज्यावेळी त्यांच्या दरबारात यायच्या, सो कॉल्ड दरबारात, त्यावेळी त्याचा ते रील किंवा त्यांना एक्सपोज करणं, त्यांची ओळख देणं सोशल मीडियामध्ये, म्हणजे त्यांचे चेहरे फेस देणं, हे अक्षम्य गुन्हे त्या करत होत्या. आणि राज्य महिला आयोगाचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्यामध्ये स्पेसिफिकली असं म्हटलेलं आहे की राज्य महिला आयोग हे पीडित महिलांसाठी हेल्पिंग हँड आहे. पूर्वी काय व्हायचं की बळी जायच्या महिला, हुंडा बळी जायच्या महिला, मग हुंडा प्रतिबंधक कायदा आला आपल्याकडे तो जो कायदा आहे 1961 साली, तर त्याची अंमलबजावणी करायला कोणी नव्हतं. म्हणजे त्याची प्रॉपर अंमलबजावणी पोलीस एजन्सीमार्फत ज्यावेळी नव्हती त्यावेळी त्यांच्यावर वचक ठेवायला कोणीतरी पाहिजे. हा इतका दूरदृष्टीचा विचार आणि इतका महिलांच्या हिताचा विचार करून आदरणीय पवारसाहेबांनी राज्य महिला महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्यांदा स्थापन केला आदरणीय साहेबांनी. परंतु तो जो पर्पज होता, तो जो उद्देश होता, ज्या उद्देशान्वये हे सगळं केलं होतं, त्याला हरताळ फासण्याचं काम मात्र या अध्यक्षबाईंनी केलं होतं. आता तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना राजकीयदृष्ट्या टार्गेट केलं जातं, अशोक खराच्या प्रकरणात त्यांचा संबंध वगैरे वगैरे वगैरे. ते माझं म्हणणं नाही आहे, ते त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. काही लोकांनी पोस्ट केल्या, डिलीटसुद्धा केल्या, काही अजूनही करतात. त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे त्या ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे, एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. नाही, समर्थक तर महाराष्ट्र जाळणार होते. त्यांनी रिझाईन केल्यावर, राजीनामे दिल्यावर. त्यांनी राजीनामे दिलेले नाहीत, त्यांचे राजीनामे पक्षाने आदरणीय सुनीत्राताईंनी घेतलेले आहेत. म्हणजे त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत आणि पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेणं हे मला वाटतं त्यांचं कर्तव्य होतं, त्यांनी ते पार पाडलेलं आहे. कारण अशोक खराच्या केसमध्ये डायरेक्ट महिलांशी कनेक्ट येतो, त्यांचा लैंगिक शोषणाशी कनेक्ट येतो. आता व्हिडिओ व्हायरल व्हायला नव्हते पाहिजे, पण ते झाले व्हिडिओ व्हायरल, ते दुर्दैव आहे, ते खरं तर बेकायदेशीर आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं ना तर त्यांना ज्या पद्धतीने हिप्नोटाईज तो करत होता आणि हिप्नोटाईज करून ज्या पद्धतीनं त्यांचं लैंगिक शोषण करत होता आणि त्याला विधीचं नाव तो देत होता, विधी हाही एक विधीच आहे असं नाव तो देत होता. म्हणजे तो किती लिंगपिसाट होता आणि त्यांनी किती माणुसकीला काळीमा फासणारी काळी कर्म केलेली आहेत आणि त्याच्याशी नेक्सस या रुपारीताईंचं होतं. म्हणजे त्यांना एवढंही भान नव्हतं की आपल्याला राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे, जे पद महिलांच्या उन्नतीसाठी आहे, महिलांना मेनस्ट्रीममध्ये त्या याव्या, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये सगळीकडे त्यांना स्वाभिमानाने फ्री हँड घेऊन जगता यावं, स्वतःची कामं करता यावी, त्या मेनस्ट्रीममध्ये याव्या, इतकी मोठी राज्याची जबाबदारी, राज्याच्या अर्ध्या लोकसंख्येची जबाबदारी त्यांच्याकडं होती. इतकी सगळी मोठी जबाबदारी असताना 15 दिवसाला त्या नाशिकला काय करत होत्या, हाही प्रश्न आहेच ना. सगळ्यात जास्त जर फोटो कोणाचे व्हायरल झाले असतील त्यांच्याबरोबर तर ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचे आहेत आणि ते त्यांना विठ्ठल म्हणत होत्या, माझा विठ्ठल आहे म्हणत होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पूर्वी जी महिला अध्यक्षाची जबाबदारी त्यांना दिली होती आदरणीय पवारसाहेबांनी, ज्या जबाबदारीने त्यांना ती जबाबदारी दिली होती, संघटनात्मक काम तर त्यांनी कुठंच केलं नाही. उलट आमच्यासारख्या महिलांना त्यांनी अवॉइड करायचंच काम केलं. असं असताना त्या एका भाषणात काय म्हणाले, जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो, की मला ही जबाबदारी मी यांच्या चरणी अर्पण करते, माझ्या गुरुच्या आणि विठ्ठलाच्या. अहो, तो विठ्ठल कसा आहे हे तुम्हाला अजून माहिती नव्हतं? तुम्ही 15 दिवसाला तिथं जात होतात, तुमचा आणि तुम्ही त्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्य आहात, तिथले कर्मचारी तुम्हाला काहीतरी सांगतच असतील ना. असं कसं? माझं असं म्हणणं आहे की पांघरून घालायचं जर काम कुणी केलं असेल तर हे 1.5 वर्षापूर्वी तुमच्यासारखे पत्रकार, मला वाटतं दीपक खेमनार यांनी जी बातमी दिली त्यांच्या याच्यावर, त्यांचा जो काही पेपर आहे त्याच्यावर, पत्रकार हा छोटा मोठा असं काही नसतो. पत्रकार हा समाजाचा आरसा लोकांपुढे मांडत असतो की बाबा इथं असं घटना घडतीये. ते त्यांनी काम केलं. उलट त्यांना नोटिसा देणं, त्यांच्यावर सो मोठीची त्यांना धमकी देणं, माझ्यावरही बऱ्याचशा नोटिसा त्यांनी काढलेल्या आहेत की तुम्ही माझ्या कारभारावर का बोलता म्हणून, जो मला राईट आहे.
असं असताना त्या पोलिसांच्याच कारवाया त्या पत्रकारावर करणं हा अक्षम्य गुन्हा नाही का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचं काम काय आहे, जबाबदारी काय आहे की एखादा पत्रकार, जो कोणीही पत्रकार असेल XYZ, त्या पत्रकाराने एखाद्या छोट्याशा दैनिकात जरी बातमी दिली, म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या दैनिकातच यावे असं काही नसतं. कदाचित लोकलला, आता तुम्हाला लोकल तुम्ही जिथं राहता तिथल्या गोष्टी चांगल्या तुम्हाला माहिती असतात माझ्यापेक्षा, म्हणून तुम्ही ती प्रकरण बाहेर काढलं. तर त्यांचं काम काय होतं? त्यांचं काम एक होतं की त्या पत्रकारांनी जी बातमी दिली आहे त्या बातमीची शहानिशा करण्याला राज्य महिला आयोगाची सगळी टीम कामाला लावणं, की खरंच असं घडतंय का. जरी मी त्यांना गुरु मानलं असलं, गुरु मानणं यात काही गैर नाही, कुणीतरी कुणाला श्रद्धा ठेवून गुरु मानणं, अंधश्रद्धा म्हणत नाही मी, पण एखाद्याची एखाद्यावर श्रद्धा असणं हे चुकीचं नाही. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक लाईन आहे, आणि ती लाईन कुठपर्यंत आपण आखायची हे प्रत्येकानं वैयक्तिक ठरवायचं असतं. त्याच्यामुळे त्यांची श्रद्धा होती, ह्या गोष्टी मान्य, पण अंधश्रद्धेच्या खऱ्या वाहक तर त्याच होत्या. त्या चरणी त्यांच्या अर्पण करत होत्या सगळी पदं मिळालेली, आणि त्याची शहानिशा करणं, राज्य महिला आयोगाची टीम कामाला लावणं, त्या ऑफिसमध्ये खरंच काय चाललंय ते पाहणं, ज्यांनी स्पाय कॅमेरा लावलाय त्याला बोलवून घेणं, विश्वासात घेणं. जर पीडिता तुमच्याकडे आल्या, म्हणजे जिथं त्यांनी सो कॉल जनता दरबार भरवला होता नगरमध्ये, तिथं एक पीडिता आली होती, मला वाटतं शिर्डीची पीडिता होती, तिला विश्वासात घेणं. तिच्यासारख्या अजून कोणी विक्टिमाइज झालेल्या, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला आहेत का, मुली आहेत का? अगदी 18-18 वर्षाच्या मुलीशी तो लैंगिक शोषण करतोय. यांना विश्वास का निर्माण झाला नाही त्या महिला आणि मुलींना? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तिथं 15 दिवसाला भेटत होत्या. मग पहिली तर तक्रार त्यांच्याकडेच यायला पाहिजे होती. किंवा जो कोणी कर्मचारी स्पाय कॅमेरे लावून तो त्यांच्या पत्नीवर अशी वेळ आली होती, त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीवर त्यांनी लगट करण्याचा प्रयत्न केला, लैंगिक संबंध ठेवण्याचा, म्हणून त्यांनी स्पाय कॅमेरे लावले. मग त्या स्पाय कॅमेरा ज्यांनी लावले त्यांनी तर पहिल्यांदा तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. आयोगाच्या अध्यक्ष म्हणून बोलते मी, शिवनिका ट्रस्टची सदस्य म्हणून बोलत नाही. त्याच वेळी त्यांनी शिवनिका ट्रस्टचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आर्थिक लागेबांधे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत, आणि ते आता हळूहळू उघड होत आहे. SIT जी मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे ते आता उघड होईलच ना हळूहळू सगळं. फक्त याच्यामध्ये एक आहे की पहिले अनुभव फार काही चांगले नाही आहेत आपल्याला, त्याच्यामुळे ह्याही प्रकरणात असंच होऊ नये. म्हणजे सगळेजण म्हणतात की एक वेळ अशी येऊ नये जसा तो शिंदेचा एन्काउंटर झाला, बदलापूर प्रकरण ना, तसा एन्काउंटर होऊ नये, असं काही होऊ नये. म्हणजे सगळंच मग स्वाहा असं होऊ नये. आणि आपण जे म्हणताय की बाबा यांनाच का टार्गेट केलं जातं, तुमचा प्रश्न आहे ना तो, यांनाच का टार्गेट, असं नाही. सगळ्यात जास्त जर कनेक्ट कोणाचा असेल तर त्यांचा होता, आणि त्यांच्यानंतर केसरकरांचा होता. त्यांनी अक्षम्य असे 2 गुन्हे अशोक खरात प्रकरणात केले. एक तर ते पत्रकारांना दमदाटी करणे, त्यांच्यावर कारवाईची मागणी करणे, पोलीस स्टेशनला तक्रार देणे, त्यानंतर पीडित मुलगी आल्यानंतर त्या ज्या गोष्टी दाबण्याचा प्रयत्न करणे, आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला अतिशय काळीमा फसणाऱ्या आहेत. म्हणजे माझं तर असं मत आहे की ते अक्षम्य गुन्हा आहे तो, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का, तर झाली पाहिजे या मताची मी आहे. SIT चौकशीमध्ये जे येईल ते येईल. आम्ही असं म्हणत नाहीत की SIT चौकशीमध्ये नाही आलं तरी त्यांना बळजबरी त्यांच्यावर क्राईम रजिस्टर करा, असं नाही. जे काही संबंध असतील ते उघड होतील. EDची सुद्धा त्यांच्यावर चौकशी लावली पाहिजे, जशी अशोक खरातवर लावली जाते तशीच त्यांच्यावर लावली पाहिजे, असं माझं मत आहे. त्याला कारणंही आहेत. आम्ही वैयक्तिक द्वेषापोटी कधीच काही बोलत नाही. त्यांना जसं वाटतं की आम्ही वैयक्तिक द्वेषापोटी बोलतो, वैयक्तिक द्वेषापोटी नाही. राज्याच्या अर्धा लोकसंख्येची जबाबदारी तुमच्यावर होती. त्यांना न्याय मिळवून देण्याला एक हेल्पिंग हँड म्हणून राज्य महिला आयोग काम करतं, दुरुस्त्या शासनाकडं सुचवण्याचं काम करतं. एक अशी महिला दाखवा बरं, एक अशी पीडिता दाखवा की त्यांनी पूर्ण न्याय त्या महिलेला मिळेपर्यंत तिच्या मागे बॅकअप देऊन राहिल्या किंवा परस्युएशन केलं, अमुक एका महिलेला पत्रकार परिषदेमध्ये न्याय मिळवून मी दिला म्हणून सांगितलं, असं काहीच नाही हो. फक्त इव्हेंट करणे, सेलिब्रेशन करणे, आणि मोठमोठ्या हे जे सगळी मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाच्या पुढे पुढे करणे. याच्या पलीकडे काय झालं? हिवाळी अधिवेशनात एक कार्यक्रम लावणे, पावसाळी अधिवेशनात एक कार्यक्रम लावणे, नागपूरच्या अधिवेशनात एक कार्यक्रम लावणे, याच्या पलीकडे काय झालं? आत्ता पण एक कार्यक्रम घेतला त्यांनी, ठीक आहे, काय त्यांनी हेल्पलाईन सुरू केल्या किंवा त्यांनी सायबर क्राईमवर वचक बसावं म्हणून काही सुरू केलं, आम्ही स्वागत करतो त्याचं. परंतु पुढे काय? मागच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी जसे एखाद्यावर आरोप झालेले आहेत एका महिलेच्या शोषणाचं, त्यांच्याबद्दल, त्या आरोपीबद्दल फार खालच्या दर्जामध्ये शब्द वापरलेले होते.
मात्र खरातबद्दल त्यांनी अजूनही वाईट शब्द वापरलेले नाही आहेत. रुपाली चाकणकरांनी 2-3 वेळा त्यांनी बाईट दिली. म्हणजे जसं त्यांनी मी स्वतः ऐकलेल्या अनेक बाईट त्यांच्या, की तो नराधम आहे, तो असा आहे, तसा आहे, असं शब्द त्यांनी वापरलेले आहेत. मात्र खरातबद्दल त्यांचे शब्द चुकीचे येत नाहीत. तुमच्याच प्रश्नात त्याचं उत्तर आलं आहे. तुमचा जो प्रश्न आहे ना त्यातच त्याचं उत्तर आहे की त्यांचा किती कनेक्ट होता याच्यावरनं दिसते. म्हणजे आमच्या तळपायाची आग मस्तकाला जात होती की ते व्हिडिओ चुकून जरी आमच्या वॉलवर आले तरी आम्हाला असं वाटत होतं बापरे, अंगावर काटा येत होता. आणि समजा त्यांच्या पत्नीचं मी एक स्टेटमेंट ऐकलं की माझ्या पतीचं 50 महिलांनी शोषण केलं. म्हणजे ते कल्पना खरातचं म्हणणं मी ऐकलं. आणि त्याची जर बाजू केसरकर घेत असतील तर मला वाटतं केसरकरांची सुद्धा चौकशी लागली पाहिजे. कारण सगळ्यात जास्त त्यांच्यानंतर केसरकरांचाच कनेक्ट दिसतोय त्यांच्या कुटुंबाशी. आणि 50 महिलांनी माझ्या पतीचं शोषण केलं ही भाषा येते कुठून? हे सगळं चुकीचं आहे. आणि अशोक खरातवर तर कारवाई कठोरातली कठोर झाली पाहिजे. माझं तर असं मत आहे, मी जरी वकील असेल, कायद्याची पालनकर्ती असेल, तरी जसा जळगावच्या अक्कू यादवला कोर्टाच्या कॅम्पसमध्ये महिलांनी तो सिरियल रेपिस्ट होता म्हणून मारलं होतं, तसे अशोक खरातला महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी जाऊन त्याला मारून टाकावं. परंतु पुरावे जे आहेत ते नष्ट होतील, त्याच्यामुळे त्याचं जगणं गरजेचं आहे. कारण याची जी धागेदोरे आहेत ते त्याच्याकडूनच आपल्याला मिळतील ना. दीपक केसरकरांचं म्हणणं होतं अशोक खरातला काय जी सजा व्हायची ती कायदेशीर होईल, त्याला मिळाली पाहिजे. मात्र त्याचे कुटुंबीय त्याच्यात दोषी नाही आहेत. मग त्यांना असा त्रास होऊ नये. कुठल्याही आरोपीला कुटुंब असतं, त्यांनाही काही आयुष्य असतं, जगलं पाहायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. काय आहे आता कल्पना खरात ह्या पण एक महिलाच आहेत. त्यांनाही मुलगी असेल अशोक खरातला, ते काय जे असेल ते असेल. मुलीच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झालेत, व्हिडिओ व्हायरल झाले, सगळं जे ते आहे. आपला पार्टनर काय करतो? आपला पार्टनर 10वी नापास आहे. तो करोडोची प्रॉपर्टी कुठून आणतोय? 150 देश आपल्याला फिरवतोय. आता तुमची पत्नी, तुमच्या पत्नीला कल्पना असेल ना, आपला नवरा काय यूट्यूब चॅनल चालवून 40-50 हजार रुपये घरात आणतो, बरोबर आहे ना? तशी पुसटशी तरी काहीतरी कल्पना असेल ना त्या कल्पनाबाई ताईंना. म्हणून माझं असं म्हणतं आहे की एवढं इतकं मोठं अवडंबर त्यांनी जे माजवलेलं होतं, आणि इतकी भोंदूगिरी, आणि इतकं लैंगिक शोषण, इतके भूखंड हडपणं, इतकं जे सगळं बेकायदेशीर त्याचे कृत्य चालू होते, ते त्यांच्या कुटुंबाला अजिबातच माहिती नव्हते, हे काही मला मान्य नाही. आणि एवढी माया येते कुठून? हजारो कोटीची माया येते कुठून? प्रश्न विचारतोच ना आपण घरच्या लोकांना. या प्रकरणामध्ये सभागृहामध्ये सुद्धा प्रकरणावरून गदारोळ माजला. सभागृहामध्ये अनेक नेत्यांनी माहिती दिली की 40हून अधिक नेते त्यांच्यामध्ये संपर्कात आहेत. काही लोक तिथं जाऊन आलेले आहेत. मात्र असं असताना अधिवेशन तर संपलं, मात्र त्याच्यानंतर कुठल्याही नेत्याला चौकशीला बोलावलं नाही. केसरकर असतील, चाकणकर असतील, किंवा मग इतर कुठले, हे 2च नेते आहेत. आणि काल परवा जे काही नीलम गोरे यांच्याबद्दल बोललं गेलं, बातम्या आल्या, यांच्या व्यतिरिक्त कुठलाही नेता पुढे येत नाही. मग हे 40 नावं नेमकी कसली आहेत? ही गुलदस्त्यातली आहेत का? खरंच आहेत का? किंवा मग काही क्रमावर सगळी नंबर लावले जातात की आता उद्या त्याचं नाव घेऊ, परवा याचं घेऊ, याला बाहेर काढा, त्याला बाहेर काढा, असं काही चाललेलं आहे राजकारणात? नाही, आता काय आहे याच्यात अधिवेशनामध्ये, मला वाटतं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 25 तारखेला आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला वाटतं लांबलचक भाषण दिलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं की अशोक खरातचं अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि तो तपास मी एका महिलेकडे दिला आहे, मी स्वागतच करते. आणि जबाबदार SITचा तपास जबाबदार महिलेकडे दिला आहे, त्याचं मी स्वागत करते. परंतु त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा हे प्रकरण माझ्याकडं आलं, म्हणजे सगळा चेंडू कोणाच्या कोर्टात जातो? मुख्यमंत्र्याच्या कोर्टात जातो. मग माझा असा उलट प्रश्न आहे की मग मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे का कुणाला एक्सपोज करायचं, कुणाला झाकून ठेवायचं, कुणाची पहिली क्रमवारी लावायची, कुणाला शेवटी ठेवायचं, किंवा कोणाला एक्सपोजच करायचं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी तर ठरवलं नाही. कोणाला वाचवायचं, कोणाला पुढे आणायचं, हाही एक प्रश्नच आहे. रोहित पवारांनी 5 कोटी रुपयांची सुपारी घेतली असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी असं म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडण्यासाठी, फूट पाडण्यासाठी आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी रोहित पवारांनी सुपारी घेतली अशी त्यांना माहिती मिळाली असं त्यांनी माध्यमांना सकाळी बोलले. मी सूरज भैया, आम्ही पहिले सहकारी आहोत. मी सूरज भैयांना आपल्या माध्यमातून सांगते की सूरज दादा,
तुम्ही असं म्हणताय, अहो तुमचे सगळ्यात जवळचे दादा होते ना, तुम्ही मला बोलले होते की नाही बाबा मला पवारसाहेब जरी असले तरी मी अजितदादाकडेच जाणार आहे. मग अजितदादांच्या मृत्यूची चौकशी सगळ्यात अगोदर तुमच्या लोकांनी करायला पाहिजे होती. अमोल मिटकरी वगळता तुमचे किती लोक आले, किती लोकांनी चौकशी करा म्हटलं, एवढे मंत्रिपदं मिळाले, कोण अजितदादाच्या चौकशीसाठी आलं? राज्यातून एकमेव रोहितदादा पवार साहेब ज्यांचे काका जे असले तरी महाराष्ट्रातला एक मोठे म्हणजे सातत्याने जे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासात, ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्वतःचं आयुष्य घातलं, एवढं मोठं योगदान दिलं, अनकाउंटेबल योगदान दिलं आणि महाराष्ट्र घडवण्याची मोठी कारकीर्द ज्यांची आहे, त्यांचा मृत्यू असा प्लेन क्रॅशमध्ये होतो आणि घात आहे की अपघात आहे याचं काहीच कुठंच काही लागत नाही. साधे CCTV फुटेज ते देवगिरीपासून निघाले, शासकीय बंगला आहे देवगिरी, तिथून निघालेले CCTV फुटेज साधे मिळत नाहीत तुम्हाला एअरपोर्टपर्यंत येतानाचे. हे दुर्दैव नाही का? आदरणीय रोहितदादांना, आदरणीय सुप्रियाताई असतील, रोहितदादा असतील, यांना देशातल्या सगळ्या नेत्यांकडे जाऊन झगडावं लागलं. शेवटी बेंगलोरला मला वाटतं ह्याचा 0 नंबरचा FIR झाला आणि त्यालाही मुख्यमंत्री म्हणतात अधिवेशनात की 0 नंबरचा FIR असं तुम्हाला दुसऱ्या राज्यात करता येणार नाही. अहो सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत, FIR हा कुठेही नोंदवता येईल, त्याला 0 नंबर दिला जाईल आणि तो जिथं ज्युरिस्डिक्शन आहे. आता समजा याचं बारामती महाराष्ट्रात ज्युरिस्डिक्शन आहे किंवा जिथून एअरपोर्टवरून विमान निघालं तिथं ज्युरिस्डिक्शन आहे, तर तिथं तो वर्ग होईल आणि त्याला नंतर FIR नंबर पडेल, असा कायदा आहे. आणि मुख्यमंत्री सरळ सांगतायत बेजबाबदारीने की असा FIR करता येत नाही. रोहितदादांनी अतिशय योग्य मला वाटतं याच्या मागे केलं म्हणून तरी किमान 0 नंबरचा FIR तरी रजिस्टर झाला. आणि ते जे काय म्हणतात 5 कोटीची, मला वाटतं त्यांना त्याच्यासाठी वेळच नसेल, ते पक्ष फोडणं वगैरे लांबच राहिलं. मला वाटतं अजितदादाला जाऊन 2 महिने झाले, 28 जानेवारीला गेले. मी पाहते त्याच्या दुसऱ्या मला वाटतं 8-10 दिवसापासून ते याच कामाला लागलेले आहेत की अजितदादाचे जे कोणी घात असेल, अपघात असेल, घातपात असेल किंवा प्लेन क्रॅश असेल त्याची खरी माहिती बाहेर यावी म्हणून त्यांनी स्वतःला त्यामध्ये मला वाटतं पूर्ण 100% डेडिकेशन दिलेलं आहे. असं असताना कुठं पक्ष फोडणे, कुठं काय करणे, मला नाही वाटत. ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे की नेत्याला बदनाम करण्यासाठी 5 कोटीची एजन्सीला दिले. नेत्यांना बदनाम करण्याची काय गरज आहे? आता समजा रुपाली चाकणकरचंच मी तुम्हाला उदाहरण देते. त्या स्वतःच 15 दिवसाला नाशिकला भेटी द्यायला जात होत्या किंवा आम्हाला 7-8 वर्षापूर्वी पक्षांतर्गत आम्हाला माहिती होतं की ते कुठले तरी खडे घ्यायला जातात किंवा घेऊन जातात, जे त्यांचे कुणी सहकारी किंवा संबंधित लोक असतील. शिवनिका ट्रस्टच्या त्या स्वतःच सदस्य आहेत. त्यांनीच 2 अक्षम्य गुन्हे या अशोक खरात प्रकरणात केलेले आहेत. बरं, अशोक खरातचं प्रकरण घडल्यापासून त्या एकदाही मीडियासमोर अशा म्हणलेल्या नाहीत की त्यांना राधामाला फाशी झाली पाहिजे, असं कुठेही म्हटलं नाहीत. म्हणजे संशयाला जागा आहेच ना. यात कुठं 5 कोटी, कुठं एजन्सीला सुपारी दिली, व्हिडिओ धडधडीत व्हायरल झालेले. मागच्या काळामध्ये जेव्हा रुपाली चाकणकरांना पद दिलं तेव्हा बऱ्याचशा चर्चा राजकारणामध्ये होत्या की राजकीय पक्षातल्या व्यक्तींना महिला आयोगावर नकोच, म्हणजे ती काही पदाला न्याय देऊ शकत नाहीत किंवा एखाद्या महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. पक्षाचे प्रमुख असतील किंवा मग मुख्यमंत्री असतील, सत्तेतले लोक असतील, हे त्यांच्यावर दबाव आणतील. म्हणजे असंच हे रुपाली चाकणकरांच्या बाबतीमध्ये झालं आहे का की त्यांना काम करू दिलं नाही वगैरे अशा काही गोष्टी आहेत? म्हणजे ते कुठल्या तरी पक्षाच्या प्रमुखांखाली काम करत आहेत किंवा मग त्यांच्या आधिपत्याखाली किंवा राज्याचे प्रमुख आहेत ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या सगळ्या गोष्टींमधून त्यांना कुठेतरी काम करू दिलं नाही असं वाटत नाही? मी तुमचा जे प्रश्न आहे त्यात थोडी दुरुस्ती करते. त्यांना काम करू दिलं नाही, त्याच कोणाला काम करू देत नव्हत्या. संघटनेमध्ये ज्यावेळी आम्ही कामं करत होतो, ज्यावेळी आमचं संघटनेमध्ये कौतुक व्हायचं की आंदोलनाच्या बाबतीत म्हणा, याच्या बाबतीत म्हणा, त्याच्या बाबतीत म्हणा, अजिबात त्यांना प्रचंड जलस आहेत. त्या प्रचंड जलसी त्यांच्यात कणाकणात भरलेली आहे आणि सगळीकडं जिथं तिथं माझंच आणि मीच असं जे त्यांचा जो तोरा आहे ना, तो तोरा फक्त कारणीभूत ठरलेला आहे. तुम्ही पहा, राज्यभरातून त्यांच्या कमेंट जर सोशल मीडिया हँडलवरच्या पाहिल्या तर मला वाटतं त्यांच्या तोऱ्यावरच जास्त कमेंट आहेत आणि हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे SP-ना सगळं पोलीस प्रशासन सगळं ॲडमिनिस्ट्रेशनच दिमतीला लावलं होतं त्याने. याच्या अगोदर कधी तुम्ही पाहिलं का त्यांचं सोशल मीडिया हँडल बघितलं तर राज्यमंत्री दर्जा असं लिहिलेलं नाही हो. राज्य महिला आयोगाची अध्यक्षपद ही एक ॲटॉनॉमस अतिशय जबाबदारीची संस्था आहे, जिथं तुम्हाला महाराष्ट्रातल्या अर्ध्या महिलांना, त्यातील ज्या पीडित आहेत, ज्या जेन्युइन पीडित आहेत, अतिशय आम्ही आता 25 वर्ष झालं काम करतो, कुटुंबातून सुद्धा कितीतरी महिला आणि मुलींचं लैंगिक शोषण होतं, अन्याय होतात, अत्याचार होतात, खऱ्या पीडिता बाहेरच येत नाहीत.
हे सगळं जे चालू आहे ना, हे जे सगळं चालू आहे याच्यामुळे खऱ्या पीडितांना वाटतंय जाऊ दे आपल्याला कुठं न्याय मिळायचा, आपलीच उलट बदनामी होईल. आणि हे चित्र निर्माण करायला अशा प्रकारच्या अध्यक्षा कारणीभूत असतात. एकतर त्यांना कुठलाही महिलांच्या प्रश्नावर काम करायचा अनुभव नाही, त्यांची प्रदीर्घ कुठलीही कारकीर्द नाही. मला वाटतं जास्तीत जास्त 2012-13 पासून त्या राजकारणात आलेले आहेत. त्यांना डायरेक्ट शिड्या मिळत गेल्या. मी स्वागत करते, त्यांचं नशीब चांगलं आहे. परंतु अनुभव जो गाठीशी लागतो महिलांच्या आणि मुलींच्या प्रश्नाचा, अनेक समजा अंधश्रद्धेवर सुद्धा अनेक महिला आमच्याकडे येतात की ह्या बाबांनी आम्हाला हिप्नोटाईज केलं. माझ्याकडे तरी एक महिला अशी आली होती की तिचे पती वारलेले होते आणि तिला वारसाचं प्रमाणपत्र काढायचं होतं. तिला लहान लहान 2-3 मुली होत्या, एक मुलगा होता. आणि माझ्याकडे एके दिवशी रडत आली. ती म्हणलं काय झालं ताई? तर म्हणली अहो मी एका बाबाकडे जात होते म्हणली आणि एक दिवस गेले म्हणली मी, आणि मला असं थोडं मोकळं बरं वाटलं म्हणली, माझ्या डोक्याचा ताण कमी वाटला. मग त्यांनी मला ह्या वारी बोलवलं म्हणली पुढच्या, मी त्या वारी गेले म्हणली. आणि नंतर तर मला असं झालं की म्हणली मला बाबाशिवाय दुसरं काही दिसच ना म्हणली. आणि म्हणली मी पोरी दिल्या सोडून, घरदार दिलं सोडून, मला स्वयंपाक करू वाटेना, काहीच करू वाटेना. मी गेले आणि त्यांच्या आश्रमातच राहायला गेले म्हणली. मग त्या पोरी वाऱ्यावर सोडल्या की नाही, हे कशामुळं होतं? भोंदूगिरीमुळेच होतं हे. त्याच्यामुळे अशा अंधश्रद्धा ज्या म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढणं हे सुद्धा राज्य महिला आयोगाचं काम होतं. आणि याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा असेल, सगळ्यात जास्त अंधश्रद्धेच्या वाहक ह्या महिला होतात आणि महिला बळी पडतात. मग ह्या महिला बळी पडू नये अशा ह्याच्यामध्ये जाणीव जागृती करणं किंवा शासनाला काही शिफारसी देणं, दुरुस्त्या करणं, कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करण्याच्या शिफारसी देण्याचा अधिकार आहे यांना. एक साधी तुम्हाला मी सांगते, आजकाल एकल महिलांची संख्या लाखोनी आहे महाराष्ट्रामध्ये. आता जो अनुसूचित जाती जमाती मागास प्रवर्ग चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये असा क्लॉजच नाही आहे की वडिलांच्या किंवा आईच्या जातीवरून पाल्याची जात ठरवावी. जात पडताळणी समितीकडे जर आई म्हणली माझी जात लावावी तर लावली जाते का? तिला सुप्रीम कोर्टापर्यंत स्ट्रगल करावं लागतं, फाईट करावं लागतं. जर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना याचं नॉलेज असतं बारीक सारीक गोष्टीचं, तर त्यांनी काय केलं असतं, या कायद्यामध्ये दुरुस्ती करा, त्यात जो क्लॉज आहे त्यात आयदर आई ऑर वडील असं टाका. कारण आता एकल पालक महिलांची संख्या जास्त वाढलेली आहे. अशा प्रकारच्या जर त्यांनी दुरुस्त्या केल्या असत्या तर आमच्यासारख्या जागृत महिलांनी, ज्यांना कायद्याचं थोडंफार नॉलेज आहे, त्या महिलांनी त्यांचं स्वागत केलं असतं. पण असं कुठंही घडलं नाही. फक्त पदाचं सेलिब्रेशन करणे, मोठे इव्हेंट घेणे, मंत्रिमंडळापुढे पुढे करणे, याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्या एखाद्या महिलेला न्याय मिळवून दिलं का? अजिबात नाही. आणि पुन्हा म्हणतात त्या वैयक्तिक द्वेषापोटी बोलतात. मला त्यांनी 4-5 नोटिसा पाठवल्या. मला त्यांनी इथल्या एसपींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, इथल्या PIवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, इथे एक कुणीतरी महिला तयार करण्याचा प्रयत्न केला की जी माझ्या विरुद्ध कंप्लेंट फाईल करेल. त्यांनी मुंबईला खेरवाडी पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध तक्रार केली. तिथल्या PIचा मला लागोपाठ फोन यायचा. कशासाठी? आम्ही तुमच्या कारभारावर बोट ठेवतो म्हणून? आम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोललो कधी? आम्ही तुमच्या राज्य महिला आयोगाच्या जी चेअर आहे त्या चेअरवर आम्ही बोलत होतो आणि म्हणून तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवायला बरा वेळ आहे तुम्हाला, परंतु खऱ्या पीडितांना न्याय द्यायला तुम्हाला वेळच नाही. म्हणूनच तुम्ही संपदा मुंडेच्या प्रकरणाच्या संपदाताईच्या विरोधात तुम्ही पत्रकार परिषद घेतली, जो की तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती. तुम्ही फक्त हेल्पिंग हँडचं काम करायला पाहिजे होतं. तुम्ही कुठल्या सदस्यांना काम करू दिलं? उत्कर्ष रुपवतेताईंची मुलाखत घ्या तुम्ही, अतिशय अभ्यासू आहेत त्या. मी हा प्रश्न त्यामुळेच विचारला की त्यांना कोणी काम करू दिलं जात नव्हतं किंवा मग असं करा असं कोणी म्हणत होतं का? तुम्ही आता म्हणालात की संपदा मुंडेंच्या प्रकरणामध्ये त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि इतर प्रकरणामध्ये त्या कुठेही लावून धरत नाहीत. तुम्ही आता बोलत असताना म्हणालात की एखादी महिला दाखवा जिला प्रकरण तडीस नेऊन न्याय दिला. आता तसं झालेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये राजकीय पक्षाच्या महिला तिथं नसायलाच हव्यात अशी भूमिका एकंदरीत आहे. तुम्हाला वाटतं का की राजकीय व्यतिरिक्त दुसरी कुठली एखादी महिला तिथं एज्युकेटेड बसली पाहिजे? नाही, काय मी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय रोहितदादा पवार साहेब यांनी मला वाटतं एक ट्विट केलं होतं आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की अशा महिला केल्या पाहिजे. वैयक्तिक पातळीवर माझं वेगळं मत आहे, कारण मीही 25 वर्ष झालं समाजकारणात, राजकारणात आणि न्यायदानाच्या प्रक्रियेत आहे. माझं असं मत आहे की राजकारणात काम करणाऱ्या महिला महिलांच्या प्रश्नावर गांभीर्याने अभ्यास करत नाहीत किंवा महिलांचे प्रश्न हाताळत नाहीत किंवा त्यांना त्याची माहिती नसते, हे चुकीचं आहे. राजकारणात काम करणाऱ्या महिलाच सगळ्यात जास्त ॲक्सेसेबल असतात, सगळ्यात जास्त लोकांमध्ये राहतात, मग त्या पुरुषांमध्ये पण राहतात आणि महिलांमध्ये पण राहतात. त्याच्यामुळे गाव पातळीवर ग्रासरूट लेवलला प्रचाराच्या माध्यमातून असेना
किंवा काही कार्यक्रमाच्या, राजकीय कार्यक्रमाच्या किंवा काही त्यांचे काही कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त कनेक्टिव्हिटी जर कुणाची असेल तर ती राजकारणातल्या महिलांची लोकांशी असते आणि त्यात महिलांशी तर खूप असते कनेक्टिव्हिटी. त्याच्यामुळे मग आपसुकच येतं की असा असा ताई आमचा प्रॉब्लेम आहे, असा असं माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, असा असा माझा कौटुंबिक प्रॉब्लेम आहे. असं जास्त शेअर कोणाशी जर महिला करत असतील, मुली पीडिता करत असतील तर ते राजकारणातल्या महिलांशीच करतात. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगते, कारण मी 25 वर्ष झालं काम करते. माझंही एक फेस आहे राजकीय महिला म्हणून. मी 25 वर्षापासून राजकारणात आहे. सगळ्यात जास्त महिला आम्हालाच सांगतात असे असे प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यावर निरसन एक वकील, सुदैवाने मी वकील पण असल्यामुळे मी त्यांना कायदेशीरदृष्ट्याही मदत करते. पोलीस प्रशासनातही अर्ज लिहून देते. कधी कधी माझ्याकडे जादूटोणा विरोधी कायद्यातल्या सुद्धा महिला येतात की आम्हाला असं असं झाले, आम्हाला त्या बाबावर कारवाई करायची, पण माहिती नसतं त्यांना काय कायदा आहे, काय कलम आहे. मग आम्ही आपला अर्ज लिहून त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत मदत करतो. सगळ्यात जास्त राजकारणातल्या महिलाच महिलांना मदत करतात. त्याच्यामुळे गव्हाबरोबर किडे किंवा सगळे नासके आंबे असतात असं नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे की तिला कायद्याचं ज्ञान असावं. आता समजा मी 25 वर्ष झालं वकिली करते, अजून कोणी 40 वर्षापासून वकील महिला असतील की ज्या महिलांच्या एक्सक्लुझिव्ह महिलांच्या केसेस हँडल करत असतील, कितीतरी अशा महिला आहेत, त्यांना करावं. आता ॲडमिनिस्ट्रेशनच्या अधिकारी महिलांना महिलांचे प्रश्न काय माहिती असणार आहेत, ज्या प्रशासनात काम करतात त्यांना, बरोबर, टेबल फाईल ज्या पाहतात, ज्या ऑफिसमध्ये बसून टेबल फाईल पाहतात, त्यांना ग्रासरूट लेवलच्या महिलांचे काय कामं करणार आहेत. किंवा पोलीस प्रशासनातल्या महिला, ठीक आहे पोलीस प्रशासनातल्या महिला, असं कुठं विभाग आहेत का वेगळे की इथं फक्त महिलांचेच प्रश्न. महिला तक्रार निवारण मंच आहे, पण तिथं कॉन्स्टेबल लेवलच्या महिला असतात. अधिकारी लेवलच्या महिला कुठे हँडल करतात ती प्रकरणं जास्तीची, करायला पाहिजे असं माझं मत आहे. माझं असं मत आहे की राजकारणातल्या महिलांना कृपया करून या सिस्टमच्या बाहेर तुम्ही ठेवू नका. राजकारणातल्या जरी महिला असतील, याच्यापूर्वी राजकारणातल्या महिलांनीच ही पदं हँडल केली ना, कुठं कॉन्ट्रोवर्सी झाली, कुठंच नाही. कारण सायलेंटली काम करण्याची पोस्ट आहे. सायलेंटली एक्सपोजर न देता आणि खऱ्या पीडितांना न्याय देण्यापर्यंत आपल्याला काय काय हेल्पिंग हँड करता येईल आणि शासनाकडं दुरुस्त्या काय सुचवता येतील, काय शिफारशी करता येतील, राज्य महिला आयोगाच्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये राहून, त्या चौकटीत राहून जर काम केलं तर राजकारणातली महिलासुद्धा चांगल्या प्रकारे, कारण राजकारणातली महिला सगळ्यात जास्त पब्लिक डोमेनमध्ये असते आणि सगळ्यात जास्त महिलांशी तिचाच कनेक्ट असतो. त्यामुळं माझं असं मत आहे की राजकारणातली सुद्धा अतिशय सेन्सिटिव्हली महिलांच्या प्रश्नावर काम करणारी जर महिला असेल तर ती करावी. पण त्याला जोडून माझं दुसरं एक असं मत आहे आपल्या माध्यमातून की यामध्ये विरोधी पक्षातली किंवा सत्ताधारी पक्षातली अशा प्रकारचं डिस्टिंग्विश करणं अतिशय चुकीचं आहे. माझं असं मत आहे की तुम्ही हा ओपन फोरम ठेवावा. जसं तुम्ही या पोस्ट भरता, बाकीच्या पोस्ट जशा आता समजा आमच्यातल्या सरकारी वकिलाच्या पोस्ट असतील, त्या पोस्ट तुम्ही नोटिफिकेशन काढून भरता, तुमचं एक नोटिफिकेशन निघतं, तसं नोटिफिकेशन काढा, राज्य लेवलला ते प्रसारित करा आणि जे जे तुमच्याकडे अप्लाय करतील त्यांना तुम्ही कॉल प्रॉपर करा, त्यांचे इंटरव्ह्यू घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला जी योग्य वाटेल की जिचं महिलांच्या प्रश्नामध्ये काम जास्त आहे, मग ती राजकारणातली, अजिबात तुम्ही राजकारणातल्या महिलांना या सिस्टमपासून बाहेर ठेवू नका असं माझं प्रामाणिक मत आहे. राजकारणातल्या महिला, मी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबर मला योग आला की मी महाराष्ट्र पूर्ण राज्यभरात ताईंबरोबर ताईंच्या माध्यमातून मी फिरले. मला योग आला, महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या महिलांशी माझी कनेक्टिव्हिटी वाढली. अतिशय चांगल्या काम करणाऱ्या महिला आहेत. कित्येक राज्यातल्या महिलांचे, वेगवेगळ्या पक्षातल्या महिलांचे सुद्धा मला फोन येतात की ताई, आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात, आमच्या गावात, आमच्या मोहल्ल्यात, आमच्या कॉलनीत, आमच्या नातेवाईकांमध्ये अशा अशी पीडिता आहे, तिला असा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला तुम्ही मदत करतात का. आदरणीय सुप्रियाताईंनीच 2-3 माझ्याकडे अशा महिला पाठवल्या होत्या की हेमाताई तुम्ही यांना मदत करा. मग ती नगर जिल्ह्यातली एक महिला असेल, पुणे जिल्ह्यातली महिला, आमच्या परीने आम्ही करतो ना. म्हणजे तुम्हाला मी सांगते, नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा FIR फोनद्वारे मी केला. अशा अनेक महिला राज्यात असतील ना की ज्या महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. म्हणून माझं मत आहे की हा ओपन ठेवा आणि विरोधी पक्षातल्या असू दे, सत्ताधारी पक्षातल्या असू दे, ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या असू दे, महिलांच्या प्रश्नावर काम करणारी एखादी NGO असू दे, त्याच्या प्रमुख असू दे, तुम्ही कॉल घ्या, प्रॉपर इंटरव्ह्यू घ्या, ट्रान्सपरंटली, पारदर्शकपणे, विदाऊट रेकमेंडेशन, विदाऊट एनी फेवर ही पोस्ट भरा आणि याला कुठलंही एक्सपोजर देऊ नका असं माझं प्रामाणिक मत आहे. कुठलंही एक्सपोजर न देता
ही पोस्ट भरा. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झालेला आहे, म्हणजे दोन्ही पदावरून राजीनामा झाला आहे. मात्र काही राजकीय वर्तुळांमधून काही राजकीय नेत्यांकडून मागणी केली जाते की त्यांना सहआरोपी करावं. तुमची मागणी काय आहे? नाही, काय आहे, सह आरोपी करावं ही मागणी का होते की सगळ्यात जास्त अशोक खरातचा नेक्सस रुपालीताईंशी आहे. आणि रुपालीताईंनी कुठेही माध्यमांसमोर त्यांना पत्रकार परिषद घ्यायचं फार आवड आहे. बघा तुम्ही बघा, संपदाताईच्या प्रकरणात गरज नसताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅरेक्टर ॲसॅसिनेशन केलं संपदाचं. बिचारी म्हणजे मृत व्यक्तीचं असं कॅरेक्टर ॲसॅसिनेशन करायचं तुम्हाला काय राईट आहे? आणि तुम्ही अशोक खरातसारख्या अशा लिंगपिसाट माणसावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. म्हणजे तुमचे आर्थिक धागेदोरे त्यांच्याशी आहेत का? तुमची आर्थिक उन्नती त्यांच्याबरोबर राहून झालेली आहे का? किंवा तुम्ही डिरेक्टली यामध्ये कुठं समाविष्ट आहात का? किंवा तुम्ही काय म्हणजे नेमकं तुमची अडचण काय आहे की तुम्ही कुठंही पुढे येऊन पत्रकार परिषद घेतली नाही? फक्त राजीनामा द्यायची वेळ तुमच्यावर आल्यानंतर एक स्टेटमेंट देऊन रिकामं होणं इतका दूधखुळा महाराष्ट्र नाही. जागरूक महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे वेगळी. आणि अशा प्रकारचे गुन्हे महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, कधीही माफ करणार नाही. त्यांचं जे पूर्ण यामध्ये जे त्यांचं सगळं वागणं होतं, बिहेवियर होतं ते अतिशय चुकीचं आहे, अतिशय अक्षम्य आहे. त्यांची SIT चौकशी लागलीच पाहिजे. मी तर काल वेगळंच ऐकलं माध्यमांमध्ये की त्या म्हणल्या मी महिला असल्यामुळे मला प्रवास करणं पॉसिबल नाही आणि मी येत नाही. अहो, राज्यामध्ये पक्षात काम करत असताना मी पाहिलं आहे त्या दुसऱ्या महिलांना पुढे येऊच देत नाहीत. त्यांना सगळीकडे जायचं असतं आणि त्यांना सगळीकडे पुढे यायचं असतं. आणि मग कुठं कुठं पण जाऊन त्यांना सगळं करायचं असतं. राज्यभर फिरल्या त्या आणि स्वतःची टिमकी वाजवली त्यांनी. आणि आता का चौकशीला जाऊ शकत नाहीत त्या? 15 दिवसाला नाशिकला जात होत्या त्या. आणि बसनी जायचं का त्यांना? एसटीने एवढी मोठी प्रॉपर्टी कमवली आहे ना. त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या असतील ना गाड्या महागड्या, आपल्याला काही माहिती नाही. पण मग त्या गाडीत जायचं ना त्यांनी, एसीच्या. खूप खूप धन्यवाद. तर राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा चर्चा आहेत. रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करावं का, तर हे SITवर अवलंबून आहे. जे कोणी लोक असतील, जे कोणी दोषी या प्रकरणामध्ये सापडतील ते दोषी असतील आणि त्यांना आरोप केला जाईल. मात्र रुपाली चाकणकरांचा चांगला संबंध या प्रकरणामध्ये आहे असं दिसतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळांमधून हे ढवळून निघालेलं प्रकरण आहे. दीपक केसरकरांबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी आरोपीच्या कुटुंबियांची फार जास्त काळजी केलेली आहे आणि त्या काळजीपोटी का ते बोललेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. सूरज चव्हाणांनी सकाळी बोलत असताना म्हटलं, म्हणजे अजित पवारांच्या पार्टीचे प्रवक्ते आहेत सूरज चव्हाण, त्यांनी रोहित पवारांच्या बाबतीमध्ये एक खळबळजनक दावा केला किंवा रोहित पवारांनी कोणाला तरी 5 कोटी रुपयांची सुपारी दिलेली आहे आणि ती एजन्सी काम करते आहे. यावर बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की अजित पवार ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी अमोल मिटकरी सोडले तर कुणीही बोलत नव्हतं. आज रोहित पवार यांनी स्वतः त्यांना या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये झोकून दिलेलं आहे, तेव्हा मात्र कुठेही अजित पवारांच्या पार्टीचे लोक पुढे येत नाहीत. आता मात्र ते कुठेतरी आरोप करतायत, हे पटत नाही. दुसरीकडं या प्रकरणामध्ये कसून चौकशी व्हायला हवी. कुठल्या कुठल्या महिलांशी, कुठल्या कुठल्या नेत्यांशी काय काय संबंध आहेत हे जे आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे. अशा प्रकारची मागणी या ठिकाणी ॲडव्होकेट हेमाताई पिंपळे यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन अनिल धायगुडेंसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज.